अयोध्येमधल्या राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधल्या अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली गेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये लाभ उठवण्यासाठी भाजपकडून मंदिर लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय असा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। मात्र त्याच वेळेला एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय नेमकी ही याचिका आहे, जनहित याचिका, काय उल्लेख करण्यात आलाय? गाझियाबादच्या भोलादास यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि यामध्ये सनातन धर्माची परंपरेचा उल्लेख करत जर शंकराचार्य या समारोहाला विरोध करत आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाहीये, तरी देखील भाजप मंदिराचं काम अपूर्ण असताना या मंदिराचं मध्ये राम प्रतिष्ठा का करत आहे, प्राणप्रतिष्ठा केली जात आहे। याचं कारण असं आहे की 2024 ची लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि त्याचा फायदा भाजप घेऊ इच्छित आहे। अशा आशयाची याचिका शंकरदास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि यावरती आता न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी शिवाजी, या याचिकेच्या संदर्भात काही अपडेट्स मिळतात का? त्यावरती सुनावणी नेमकी कधी घेतली जाणार आहे? ही एक जनहित याचिका आहे। यावरती न्यायालय नक्की ही ऐकतं की फेटाळतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण कधी कधी काही व्यक्ती प्रसिद्धीसाठी देखील अशा याचिका दाखल करत असतात। यावरती न्यायालय सदर व्यक्तीला समज देऊन किंवा दंड देखील करत असतं। या प्रकरणामध्ये कितपत तथ्य आहे आणि याची खरंच समाजाला गरज आहे की जनहित याचिका म्हणून, तर त्याची वेटेज पाहून ही याचिका स्वीकारली जाईल। त्यामुळे ही याचिका स्वीकारली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास तरी शंकराचार्याचा दाखला देऊन भाजपवरती एक निशाणा साधण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो। भाजप 2024च्या लोकसभा निवडणुकीत लाभ उठवण्यासाठी या समारोहाचं आयोजन करत आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे। यावरती न्यायालयात काय नक्की घडतंय, न्यायालय हे प्रकरण ऐकून घेतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल। अगदी धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।